नमस्कार मंडळी, मी मिनाथ थोरंग. माझं सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव या गावी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव, जी CBSE पॅटर्नयुक्त या सावंतवाडी तालुक्यातील जिल्ह्यातील एक नामवंत शाळा, गुणवत्तापूर्ण शाळा या ठिकाणी आपण आहोत. आणि आजचा जो उपक्रम आहे तो आहे रंगोत्सव. इंटरनॅशनल लेवलचा हा चित्रकला माध्यमातून असणारा हा उपक्रम या ठिकाणी आयोजन होतं आहे. नेमकं काय आयोजन आहे, विद्यार्थ्यांचा सहभाग कसा आहे, पालकांनी दिलेला प्रतिसाद कसा आहे, विद्यार्थ्यांची कल्पकता, आयोजन नियोजन नेमकं काय आहे, सगळं याच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघतोय माझा सिंधुदुर्ग मिनाथ थोरंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चला तर आपण पूर्ण या प्रशालेमध्ये प्रस्थान करूया आणि काय उपक्रम आहे याविषयी आपण जाणून घेऊया. चला आतमध्ये आपण प्रस्थान करूया. सोबत एक विद्यार्थी आहे, त्याची आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? मोहित सारंग. कितवीला आहेस? मी 7वी मध्ये शिकतो. शाळेचं नाव? मिलाग्रीस हायस्कूल. साधारणतः आजचा जो रंगोत्सव या ठिकाणी उपक्रम चालू आहे, इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तुझा काय होता? माझा खूप चांगला प्रवास होता. मला पप्पांनी खूप गायडन्स दिला कलरिंग करण्यामध्ये. मग मी पहिली जी सिलेक्शन लेवल असते ती मी पार केली आणि आता इकडे आलो आहे. साधारणतः आजचा विषय काय होता? आजचा विषय होता एक आदिमानव होता, त्याला कलरिंग करायचं होतं, कलरिंग कॉम्पिटिशन. इकडे आल्यानंतर हे सेंटरमध्ये तुला कसं वाटलं? म्हणजे काय नियोजन आयोजन कसं होतं? हे खूप हायजेनिक होतं, कम्फर्टेबल होतं बसायला. ते तिकडे बेंचेस, त्यांनी विचारलं आम्हाला तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही. परत आमचं कलरिंग झाल्यानंतर त्यांनी हे खाण्याची पण व्यवस्था केली चांगली. इकडचा परिसर बघितल्यानंतर तुला कसं वाटलं? परिसर खूप सुंदर आहे, जागा चांगली आहे, स्वच्छ आहे. बरंच या ठिकाणी बघून हे वाटतंय तुला. आणि चित्रकार म्हणून पुढे भविष्यात तुझं काय प्लॅन आहे? माझं जे असतात कमिशन आर्टवर्क्स ते मी घ्यायला बघणार. ऑनलाईन पण एक चॅनल काढायला बघणार आणि त्याच्यावर चित्राचे व्हिडिओज पोस्ट करणार. तुला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे, ज्याची आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? अजित कानडे. कुठच्या शाळेतून आला? मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी. ह्या रंगोत्सवपर्यंत पोहोचण्याचा तुझा प्रवास नेमका काय होता? कसं सिलेक्शन झालं, काय सांगशील? पहिलं म्हणजे आमचं फर्स्ट लेवल होती, जी नॅशनल लेवल होती ती एक सुंदर होती. त्यात मी यश मिळवल्यामुळे मला ह्या इंटरनॅशनल लेवलमुळे प्रवेश करता आला. आणि ह्या लेवलमध्ये अप्रतिम म्हणजे इकडे फॅसिलिटी चांगली असल्यामुळे आम्हालाही चांगलं ड्रॉइंग करायला इकडे. या ठिकाणचा जे केंद्र होतं, सेंटर होतं, हां, सोयीसुविधा चांगल्या? हो. साधारणतः इकडचा परिसर वगैरे बघितल्यानंतर कसं वाटलं तुला? इकडचा परिसर खूपच चांगला आहे, कारण इकडे झाडं वगैरे लावलेली आहेत आणि हे पर्यावरणपूरक असल्यामुळे ह्यात स्वच्छ देखील आहे. ओके. तुला भावी चित्रकार होण्याचं तुझं स्वप्न आहे की काय? म्हणजे आर्टबद्दल तुझं काय फ्युचर प्लॅन आहे? आर्टबद्दल माझं फ्युचर प्लॅन आहे की मी पुढे आर्टमध्ये छोटे छोटे शॉर्ट्स बनवून यूट्यूबवर माझे पोस्ट करणार आहेत, जेणेकरून ड्रॉइंग अजून किती महत्त्वाचं आहे हे कळणार. ओके. तुला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मार्गदर्शक शिक्षकसुद्धा आहेत, ज्यांनी हे आजचे जे आपण चित्रकार बघितले, भावी चित्रकार जे घडणार आहेत भावी पिढीतील, त्यांचे मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आपण डिचोलकर सर यांच्याकडे जातो आहे. साधारणतः हा जो काही रंगोत्सव आहे, त्याची कन्सेप्ट म्हणजे तुम्ही कशा रीतीने मुलांकडून करून घेतलात आणि आज इकडे आल्यानंतर कशा रीतीने ते साध्य करणार आहेत, साधारणतः काय सांगाल आजच्या उत्सवाविषयी? गेली 5 वर्ष या स्पर्धेमध्ये आम्ही मुलांना सातत्याने उतरवतो आहे. स्पर्धेचा जो अनुभव आहे तो खूप चांगला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळतं आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल या दोन्ही पातळींवरती आम्ही आमच्या मुलांना उतरवतो आहे. मुलांचा सहभागही उत्तम आहे आणि पालकांचं सहकार्य देखील चांगलं आहे या बाबतीत. साधारणतः आजचे जे विद्यार्थी होते, म्हणजे पात्र फेरी गाठून या ठिकाणी आले होते, शेवटपर्यंत जर तुम्ही नजर टाकली असेल, विद्यार्थ्यांची चित्रकला वगैरे बघितली असेल, काय वाटतं आहे एक चित्रकार म्हणून समीक्षण जर करायला गेलं तर काय कराल? आजचा विद्यार्थी कशा रीतीने घडतो आहे? दरवर्षी आम्ही जवळपास 300च्या आसपास मुलांना या परीक्षेला प्रविष्ट करतो आहे. यावर्षी आम्ही 277 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये प्रविष्ट केलं होतं आणि दुसऱ्या फेरीमध्ये आमचे एकूण 88 विद्यार्थी
पात्र ठरले होते. पैकी 41 विद्यार्थ्यांनी आज सहभाग नोंदवलेला आहे आणि मुलांना फार आनंद मिळतो चित्रकलेच्या. एरवी अभ्यासाच्या बाबतीत मुलांवर एक ताण असतो, पण चित्रकलेच्या बाबतीत मुलं आनंदाने, उत्साहाने सहभागी होतात आणि मुलांचा हा उत्स्फूर्त सहभाग आम्हाला दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळतो. साधारणतः ह्या केंद्रावर SSGS केंद्रावर आल्यानंतर आयोजन नियोजन विद्यार्थ्यांकरवी तुमच्यापर्यंत काय कमेंट्स आले? अगदी सुंदर नियोजन आहे. इथल्या प्रत्येक स्टाफने आम्हाला चांगल्या प्रमाणे टीचिंग असेल किंवा नॉन टीचिंग असेल, दोघांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलं आहे. व्यवस्था फार सुंदर आहे. नियोजन अतिशय नेटकं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद देतो त्यांना. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्यासोबत सारंग सर आहेत. साधारणतः रंगोत्सव हा जो काही उपक्रम आहे शालेय स्तरावर आणि इंटरनॅशनलपर्यंत या ठिकाणी आजची घोडदौड या मुलांची झालेली आहे. चित्रकलेतील हा जो विद्यार्थी आहे भावी वाटचालीस कशा रीतीने पूरक हे वातावरण निर्माण करतो आहे, काय सांगाल एकंदरीत या चित्रकारांबद्दल बघितल्या बालचित्रकारांबद्दल? एकंदरीत मुलांची आवड आणि उत्साह जर बघितला तर भावी चित्रकार म्हणून हा प्रसिद्ध होणारच आहे. आणि खूप रंगोत्सव स्पर्धा झाल्यानंतर मुलांचा जो आनंद आहे तो चेहऱ्यावरून खूप असा प्रमाणात दिसतो. तुमचं शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी? शाळेतील थोडंसं ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे मुलांचं सहभाग नव्हता, पण शहरी भागातील बघितला तर खूप सर्व उत्स्फूर्तपणे सगळ्या शाळा समाविष्ट झालेल्या होत्या. साधारणतः इकडे आल्यानंतर एक पालक म्हणून काय नियोजन आयोजन बघितल्यानंतर कसं वाटलं या शाळेत? पालक म्हणून जर विचार केला तर नियोजन एकदम उत्तम होतं. सगळ्यांचा रिस्पेक्ट होता आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि असंच त्यांनी उत्तरोत्तर अशी स्पर्धा भरावी आणि चांगल्या मुलांना प्रोत्साहन मिळेल आणि मोठा एक चित्रकार म्हणून प्रसिद्ध येईल. सिंधुदुर्ग नाव आपलं याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तम असं नाव गाजवेल असं वाटतं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग अभिनव सारंग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि आजचा जो रंगोत्सव आहे त्याविषयी तुम्ही तुमचं जे काही मत आहे ते मांडलात. तुम्हाला सुद्धा तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनीसुद्धा आहेत. ओळख करून आपण त्यांची घेतोय. नाव तुझं? कनक दीनानाथ काळोजी. साहिल उत्तम भागे. सोनल सुनील मुळे. आजचा जो रंगोत्सव आहे यासाठी तू आली आहेस या ठिकाणी. तुझं सिलेक्शन कसं झालं, काय कशी आलीस या स्टेजपर्यंत, काय सांगशील? मला पहिली डिझाईन काढायची खूप आवड आहे आणि त्यामुळे मला टॅटू कसा काढायचं हे कळालं आणि नंतर टॅटू मेकिंगची एक स्पर्धा होती, त्यामुळे मी यामध्ये भाग घेतला आणि मग मी इथपर्यंत पोचले. तुझे मार्गदर्शक शिक्षक? भागीत सर. आज या ठिकाणी आल्यानंतर हे जे केंद्र आहे हे बघितल्यानंतर तुला कसं वाटलं? म्हणजे कशा रीतीने हे आयोजन नियोजन होतं, कसं सहकार्य केलं टीचरांनी किंवा आतमधलं वातावरण, काय सांगशील? म्हणजे आतमध्ये येऊन तर चांगलं वाटलं आणि काढताना पण मला एकदम व्यवस्थित काढायला भेटलं आणि चांगलं वाटलं. भविष्यात चित्रकार बनण्याची इच्छा आहे? नाही, मला डिझायनर बनायचं. डिझायनर बनायचं आहे. तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तसंच या ठिकाणी आजच्या या रंगोत्सवासाठी एक शाळा या ठिकाणी उपस्थित होती. त्यांचे मार्गदर्शक शिक्षक विद्यार्थी सहित आपल्यासोबत आपल्याला बघायला मिळत आहेत. साधारणतः आजचा जो रंगोत्सव आहे विद्यार्थ्यांची तयारी किंवा काय एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काय सांगाल, कशा रीतीने करून घेतली आणि विद्यार्थ्यांचा तुम्हाला त्याला प्रतिसाद कसा मिळाला, काय सांगाल? रंगोत्सव सेलिब्रेशन ही मुळातच एक संस्था अतिशय उत्तम असं काम करते आणि यांचं दरवर्षी या स्पर्धा असतात आणि भरघोस अशा प्रकारची त्यांची बक्षिसं पण आहेत, मेडल आहेत. नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर त्यांची स्पर्धा होते आणि अतिशय सुयोग्य असं त्यांचं नियोजन असतं. अतिशय चांगल्या प्रकारची ही स्पर्धा होते आणि या स्पर्धेसाठी आमच्या आरोंदा हायस्कूल आरोंदामधील 8 मुलं बसलेली होती आणि ही मुलं आमची रेग्युलर प्रॅक्टिस करतात आणि त्याचबरोबर प्रत्येक या स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा आहेत. नुसतं रंगभरणच नाही तर कॅरिकेचर, नंतर कार्टून मेकिंग, हस्ताक्षर स्पर्धा, रंगभरण स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या स्पर्धा असल्यामुळे मुलांच्या वेगवेगळ्या विविध गुणांना इथे वाव दिला जातो आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा होते. साधारणतः हे केंद्र SSGS या ठिकाणी शाळेमध्ये आयोजन केलं आहे.
ह्या बद्दल काय सांगा, नियोजन आयोजन कसं होतं काय सांगा? नियोजन आयोजन सकाळपासून आम्ही बघितलं तर अतिशय उत्तम असं नियोजन होतं. प्रत्येक मुलाला ते आत सोडताना आयडेंटिटी कार्ड घेऊन वगैरे प्रत्येक वर्ग दाखवला जायचा आणि प्रत्येक वर्ग व्यवस्था पण व्यवस्थित केलेली होती. प्रत्येक वर्गामध्ये 1, 2, 3 परीक्षक होते पर्यवेक्षक. त्यामुळे अतिशय उत्तम अशी नियोजन या शाळेने केलेलं आहे या स्पर्धेत. साधारणतः एक चित्रकला शिक्षक म्हणून भविष्यात आपले विद्यार्थी, आपला सिंधुदुर्ग, माझा सिंधुदुर्ग कशा रीतीने वृद्धिंगत होतोय, काय वाटतंय बघितल्यानंतर मुलांचं चित्र? पण पूर्वीच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्या सिंधुदुर्गामध्ये अशा अनेक प्रकारचे कलाकार आहेत आणि होत आहेत आणि होणारही आहेत. तर असे अनेक प्रकारचे कलाकार जर बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये बघितलं तर त्यापेक्षाही आपल्या सिंधुदुर्गामध्ये अनेक प्रकारचे कलाकार म्हणजे शिल्पकला असू देत, नृत्यकला असू दे, चित्रकला असू दे किंवा इतर गायनकला असू दे, अनेक प्रकारचे असे आपले हे कलाकार होताना आपल्याला इथे दिसून येत आहेत. ओके, धन्यवाद तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एक विद्यार्थिनी आहे, तिची आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? माझे नाव तनया वासुदेव सावंत. मी आता 10वी अ मध्ये शिकत आहे आणि मी मिलाद हायस्कूलची विद्यार्थी आहे. साधारणतः ह्या रंगोत्सवकडे तू पोचलीस, लेवल असतात ह्या परीक्षेला. मागच्या लेवलला कशा रीतीने तू ह्यापर्यंत पोचलीस, काय प्रवास होता, काय सांगशील? मागची लेवल इंटरनॅशनल लेवल होती. तिथे खूप ड्रॉईंग होता मला. मासेचा म्हणजे एक माणूस मासे काढत मासेमारी करत होता. त्याचे ड्रॉईंग मी चांगलं रंगवलं आणि मला इंटरनॅशनलला सिलेक्शन झालं. साधारणतः हे करत असताना तुला मार्गदर्शक म्हणजे गायडन्स कोणाचा भेटला आणि कशा रीतीने तू ते पात्र ठरलीस याच्यासाठी? मला ह्याची गायडन्स माझे सर गणेश डिचोलकर सर यांनी केलं. असे अतिशय उत्तम असं त्यांनी गायडन्स केलं, त्यामुळे इथे पोहोचू शकले मी. साधारणतः हे सेंटर SSGSकडे तू आलीस, काय नियोजन वगैरे बघितल्यानंतर तुला कसं वाटलंय या ठिकाणी असणारं? अतिशय उत्तम असं नियोजन होते. कुठे कोणाला त्रास पण झाला नाही. अशी नीट बेंच व्यवस्था होती. टीचर चांगले होते. सगळं व्यवस्था चांगली होती. खूप आवडली मला. साधारणतः भविष्यात तुझा चित्रकलेविषयी काय प्लॅन आहे, म्हणजे चित्रकार बनायचं आहे की काय, कसं नियोजन आहे तुझं? भविष्यात तर काय प्लॅन नाही आहे, पण मला आवडते ड्रॉइंग करायला म्हणून मी भाग घेते स्पर्धांमध्ये. ओके, धन्यवाद तुला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा एक विद्यार्थी आपल्यासोबत आहे, त्याची ओळख करून घेतोय. नाव तुझं? किराणा चंद्रशेखर रेड्डी, शाळा? मिलाग्री संस्कृत. आज तू रंगोत्सवला या ठिकाणी पोचलाय, काय होता प्रवास तुझा, कशा रीतीने इथपर्यंत पोचलाय, काय सांगशील? म्हणजे प्रॅक्टिसच केली आहे मी. म्हणजे असं दिवाळामध्ये ड्रॉइंगची प्रॅक्टिस केली. काही म्हणजे कलर्स पण इम्पॉर्टंट असतात, पेन्सिल कलर्स वगैरे. काही शेडिंग्स मी लावून केले, काही व्हिडिओज ट्युटोरियल बघितले आणि अशा करून मी जे नॅशनल सिलेक्शन होती त्याच्यावर पास होऊन मी आता इंटरनॅशनल लेवलच्या म्हणजे थोडीशी मेहनत केलेली आहे. साधारणतः इथपर्यंत पोचण्यासाठी तुला गायडन्स कोणाचं कशा रीतीने मिळालं, काय सांगशील? गायडन्स म्हणून आमच्या आमच्या स्कूलमध्ये सर डिचोलकर सर त्यांनी खूप मदत केली. त्यांनी गायडन्स करायची आणि स्कूलमध्ये पण काही प्रॅक्टिसेस व्हायच्या. ह्या ठिकाणी केंद्रावर आल्यानंतर SSGS या केंद्रावर तू पोचलाय, कसं नियोजन होतं, काय वाटलंय तुला इकडे येऊन, काय अनुभव? नियोजन म्हणजे खूपच पद्धतशीर होतं, चांगलं होतं आणि ड्रॉइंग वगैरे किंवा तिथे असली शांतता वगैरे होती ती मला म्हणजे खूप बरं वाटतं. आणि तिथे असं का स्ट्रिक्टली पण असं नव्हतं, म्हणजे लाईटली होतं आणि ते मला आवडलं. आणि इथे नंतर आल्यावरती स्नॅक्स वगैरे पण होते, म्हणजे इथली जी व्यवस्था होती ती खूप चांगली केली होती. चांगलं होतं, आल्यानंतर बरं वाटलं. परिसर कसा वाटला इकडे येऊन? परीक्षा खूप बरं वाटलं. म्हणजे परिसर हे परिसर म्हणजे इथे घेणारे वगैरे पण थोडी आहे, म्हणजे शांतता वगैरे आहे, त्यामुळे ते पण चांगले आहे. ओके, थँक्यू. तुला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हो, थँक्यू. सावंतवाडी SSGS या ठिकाणी रंगोत्सव चालू आहे. विशेष चित्रकला विषयाअंतर्गत हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे. त्यातीलच एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे, तिची आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? मी श्री तुषार गोगावकर आणि इयत्ता 7वीमध्ये आहे मी आणि स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ह्याची विद्यार्थी आहे. आजचा जो रंगोत्सव आहे साधारणतः त्याची कॉन्सेप्ट तुझ्या म्हणजे ह्यापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण हा मला वाटतं स्तर कितवा आहे, हा कुठल्या स्टेजला आली आहे? इंटरनॅशनल. मग इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा होता आणि कशा रीतीने तू या ठिकाणी पोहोचतेस? ह्या जागेवर येण्यासाठी आधी आमचं सिलेक्शन होतं नॅशनल लेवलसाठी आणि नॅशनल लेवलमध्ये ज्यांना इन्व्हिटेशन आलं, ज्यांनी फॉर्म्स दिले, फी भरली, त्यांना तिथे यायची मान्यता आहे. साधारणतः नॅशनलवरून सिलेक्ट होऊनच इंटरनॅशनलसाठी तुम्हाला सहभाग मिळतोय. हो, जर नॅशनलवरून इन्व्हिटेशन आलं तर इंटरनॅशनलला आपल्याला भाग घेता येतो. मग ह्यासाठी नॅशनलला तुझा विषय काय होता, सब्जेक्ट काय होता? नॅशनलसाठी मी आता कलरिंगमध्ये आहे, तर नॅशनलसाठी आम्हाला लँडस्केपची कलरिंग करायची होती. आणि आता इंटरनॅशनलला इंटरनॅशनलला एक ह्युमन
म्हणजे एक माणूस होता आणि त्याला आदिवासी लुक दिलेला होता. त्यावरून होतं. आणि तुझा साधारणतः हा जो प्रवास आहे गायडन्स कोणाचा आणि कशा रीतीने लाभला काय सांगशील? आमच्या शाळेतल्या टीचर सुषमा पालव मॅम त्यांनी आम्हाला हे सगळं शिकवलं आहे. आणि आमच्याकडे दर मंडेला क्लासेस असतात पेंटिंगचे, ड्रॉइंगचे, स्केचिंगचे. त्याच्यामध्ये शिकवलं. साधारणतः हे ह्या केंद्रावर हे सेंटर होतं आज कसं आयोजन नियोजन होतं या शाळेचं काय सांगशील? आयोजन खूप मस्त होतं. टीचर्सने पण खूप बरं कॉपरेट केलं. आणि आमचं सेंटर जरा लांब असल्यामुळे मुलांना जरी हे झालं असेल तरी आमच्या टीचर्सने मस्त कॉपरेट करून घेतलं बऱ्यापैकी. कसं वाटलं पूर्ण दिवसभराचं वातावरण बघून? सगळं आयोजन पण नीट होतं आणि क्लासेस पण बरोबर डिवाईड केलेले. बेंचेस पण एकाला एक दिलेला. मग स्पेस पण बरी होती ड्रॉइंग वगैरे करायला. तर मग सगळं नियोजन मस्त झालेलं आणि टीचर्सने पण मस्त सगळं केलं. ओके, तुला फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. या ठिकाणी आपल्यासोबत आजचा जो इंटरनॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन 2025-26 हा जो उपक्रम आपण या ठिकाणी बघतोय त्याचं जे केंद्र आहे केंद्र प्रमुख आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घेतो आणि साधारणतः हा रंगोत्सव काय आहे त्याची कन्सेप्ट काय आणि कशा रीतीने या ठिकाणी आयोजन नियोजन केले आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. मॅम, नाव तुमचं? मी सुषमा पालव, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची कला शिक्षिका आहे मी. आणि यावर्षी आम्हाला इथे सेंटर मिळालं आहे आणि हा आमच्यासाठी खूपच म्हणजे मी म्हणते की ही सुवर्ण संधी आहे आमच्यासाठी. रंगोत्सव हा एक इंटरनॅशनल लेवलचा इव्हेंट आहे ज्याच्यावरती नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल दोन लेवलवरती कॉम्पिटिशन्स होतात. आणि इंटरनॅशनल हा सेकंड लेवलचा जो हे आहे तो आमच्याकडे इथे सादर करण्याचा किंवा मुलांबरोबर आम्हाला इथे ती स्पर्धा घेण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी मोठी आहे कारण वेगवेगळ्या हायस्कूलची मुलं इथे आली आहेत. त्यांनी आमचा सगळा परिसर हे केला आहे, बघितला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे आम्हाला वेगवेगळ्या हायस्कूलच्या मुलांची, वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांच्या कल्पकता बघता आली आहे. इथे जो रंगोत्सवने त्यांना मंच दिला आहे त्या मंचावरती त्या वेगवेगळ्या मुलांच्या कलागुण आम्हाला बघता आले आहेत. आणि रंगोत्सवचा उद्देशच हा आहे की मुलांच्या सर्जनतेला, कलात्मकतेला वाव देऊन त्यांना एक स्टेज द्यावं, इंटरनॅशनल लेवलचं स्टेज द्यावं, हे त्यांचा जो उद्देश आहे तो खरंच इथे सफल होताना दिसतो आहे. कारण मुलांच्या कामाने आम्हाला चकित केलं आज. साधारणतः या रंगोत्सव स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा सहभाग किती विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होते? आमच्या आजच्या या केंद्रावरती 166 विद्यार्थी उपलब्ध होते आणि त्यासाठी जवळजवळ 6 वेगवेगळ्या हायस्कूलची मुलं इथे आलेली. साधारणतः हे आयोजन करत असताना तुमची पूर्व जी तयारी होती त्यासाठी लागणारी मदत किंवा मार्गदर्शन, कारण पहिल्यांदाच हा असा आगळा वेगळा मोठा उत्सव या ठिकाणी तुम्ही भरवला आहे. कशा रीतीने तुम्ही आयोजन नियोजन केलं, कारण पूर्वतयारी महत्त्वाची असते. कसं तुमचा प्रयत्न होता या नियोजनाबद्दल? या नियोजनामध्ये किंवा स्कूलमध्ये आपण हे करावं ही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आमचे जे चेअरमन आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. मी ज्यावेळी मागणी केली की आमच्याकडे केंद्र मिळावं यासाठी, तर आमच्या रुजुल पाटणकर हे जे आमचे हे आहे संचालक आहेत त्यांनी त्याला पहिली परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर त्यासाठी उपलब्ध होणारे सगळे वर्ग, त्यानंतर माझा सगळा शिक्षक वर्ग, माझ्याजवळ बरोबर आत्ता स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहेत, 5 ते 6 टीचर्स आहेत माझ्याबरोबर, हेल्पर्स आहेत. त्यांनी मला कालपासून म्हणजे फुग्यांचं डेकोरेशन असेल किंवा रांगोळी असेल, बॅनर्स असतील किंवा स्नॅक्सची तयारी असेल, या सगळ्यासाठी मला सगळ्या टीचर्सनी आणि माझ्या हेल्पर्सनी खूप सारी मदत केली आहे. साधारणतः एक चित्रकला शिक्षक असल्यामुळे तुम्हाला प्रश्न करतोय, आजचा जो साधारणतः विद्यार्थ्यांचा जो काही सर्जनशीलता तुमच्या ध्यानात आली, बघितल्यानंतर काय वाटलं की आपल्या सिंधुदुर्गातील या ग्रामीण पातळीवरील सुद्धा विद्यार्थी खूप छानरित्या अशा प्रकारचं कल्पक चित्र सादर करू शकतात? काय भविष्यात आपला हा जो भावी विद्यार्थी आहे तो काय भविष्यात कशा रीतीने चित्रकार घडेल, काय तुमचं एकंदरीत बघितल्यानंतर मानस सांगतो? मी एवढं सांगेन की आपली जी कोकण भूमी आहे ही कलाकारांची भूमी आहे. इथे दशावतारी कलाकार आहेत, गायक आहेत. पण आज मला ह्याच्यावरती आज या स्पर्धेमुळे बघायला मिळालं की इतके सारे चित्रकार आहेत इथे, कितीतरी क्राफ्ट्समन आहेत जे खूप छान हे करू शकतात. आणि त्यांच्यासाठी हा जो त्यांनी मंच उपलब्ध करून दिला आहे रंगोत्सवने, त्याच्यामुळे त्यांच्या स्पर्धेमुळे त्यांना स्वतःला कळलं आहे की आपण अजून काय करायला हवं आहे. आणि मी एवढं नक्की म्हणेन की त्यांनी जो आम्हाला हे मंच इथे उपलब्ध करून दिला आहे, त्या मंचामुळे मुलांना स्वतःला आपण किती झेप घेऊ शकतो कोकणात असूनही. आम्ही आज ग्रामीण पातळीवरती इथे बघतो आहे आणि त्या काही शिक्षक तर मी बघितलं ना शाळांमध्ये कला शिक्षकसुद्धा नाही आहेत आणि तरीसुद्धा तिथले शिक्षक मेहनतीने जे करून घेत आहेत त्यांच्याकडून ते खूप अमेझिंग आहे. साधारणतः भविष्यात असे विविध उपक्रम जर आले तर तुमचा काय वाटा असेल, कशा रीतीने तुम्ही पुढाकार घ्याल, काय तुमची सकारात्मकता आहे, काय सांगाल?
मी आमच्या स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या वतीने, संचालक मंडळाच्या वतीने आणि रुजुल पाटणकर सरांच्या वतीने नक्कीच सांगेन की अशा वेगवेगळ्या उपक्रमांसाठी आमची शाळा नेहमीच नुसती सहभागी होत नाही, हिरिरीने सहभागी होते आणि आम्ही स्वागत करू अशा वेगवेगळ्या ह्यांचं उपक्रमांचं. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग अभिनव फारम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आलात. आजचा जो रंगोत्सव आहे त्याविषयी तुम्ही जे काही आयोजन नियोजन आहे आणि नेमकी संकल्पना काय याविषयी तुम्ही चर्चा केलात. भावी तुमचं प्लॅन काय आहे, नियोजन काय आहे, त्याविषयी तुम्ही या ठिकाणी चर्चा केलात. तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. ठिकाणी आजचा जो रंगोत्सव आहे त्यासाठी पर्यवेक्षक म्हणून याच प्रशालेचे जे शिक्षक वर्ग आहे तो आपल्यासोबत आहे. साधारणतः हा आजचा जो रंगोत्सव आहे बघितल्यानंतर त्यांना काय अनुभव आला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे. सुरुवातीला आपण ओळख करून घेतो आहे. बसलेले आहेत. मॅम, नाव तुमचं? मी सौ जागृती अमेय प्रभू तेंडुलकर. गेली 7 वर्ष मी स्टेपिंग स्टोन स्कूलमध्ये काम करते. रंगोत्सव स्पर्धा, आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धा ही आजपर्यंत मला ऐकून माहिती होती, पण आज प्रत्यक्षात मी त्याचा अनुभव घेतला. विविध शाळेतनं इथे मुलं आली होती आणि खरंच हाताची 5ही बोटं जशी सारखी नसतात, समान नसतात, तसा प्रत्यक्ष अनुभव आज मला बघायला मिळाला. प्रत्येक मूल हे आपल्या पद्धतीने सादरीकरण करत होतं. प्रत्येक चित्र आम्हाला प्रत्येक वेळी आश्चर्याचा धक्का देत होतं की ही एवढी छोटी छोटी मुलं एवढं छान उत्तम प्रकारे रंगसंगती करून अशी छान कल्पकतेने चित्र काढू शकतात. मला खरंच त्यांच्या चित्रकलेच्या शिक्षकांना, त्यांच्या आईवडिलांना धन्यवाद करावासा वाटतो, कारण त्यांनी त्यांच्यातला हा गुण जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन अगदी छान काय म्हणतात एनकरेज केलं आहे या गोष्टीसाठी. धन्यवाद. ओके, धन्यवाद. तसंच आपल्यासोबत या एक मॅडम आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं मॅडम, आणि साधारणतः आजचा जो रंगोत्सव उपक्रम आहे कसं झालं आहे, काय सांगाल तुमच्या शब्दात? नमस्कार, माझं नाव ग्रीष्मा सावंत. मी गेली 6 वर्ष स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या शाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळेतून मुलं आली होती. आम्हाला एक संधी मिळाली, जसं मॅमने सांगितलं तसं प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक मुलाचं सादरीकरण वेगळं, प्रत्येक मूल इतकं जसं आपण म्हणतो क्रिएटिव्ह होतं. चित्र एकच, पण त्या एका चित्राची अनेक रूपे आज आम्हाला इथे पाहायला मिळाली. बरं, त्याचबरोबर जेव्हा ही वेगवेगळ्या शाळेची मुलं आज आमच्याकडे आली, अगदी शिस्तप्रिय पद्धतीने त्यांनी हा पूर्ण आजचा कार्यक्रम, आजचं हे कॉम्पिटिशन ह्या सगळ्या मुलांनी अगदी शिस्तीत पार पाडला. त्यासाठी त्यांनाही शिस्त लावण्यास जी मदत केलेलं आहे त्यांच्या शिक्षकांना, त्यांच्या आईवडिलांना आणि त्याहून अधिक त्या मुलांनासुद्धा धन्यवाद की त्यांनी हा आजचा कार्यक्रम इतका सुंदर पार पाडला. साधारणतः आजचा अनुभव काय होता? कारण विविध म्हणजे जिल्ह्यातून बऱ्याच पालक या ठिकाणी आले, विद्यार्थी आलेत. जाताना त्यांच्या प्रतिक्रिया काय आला, साधारण एक काय सांगाल शब्दात? जसं तुम्ही आता विचारता जाताना त्यांची प्रतिक्रिया, तर पालक आणि प्रत्येक मूल अगदी सॅटिस्फाईड पद्धतीने आज ह्या कार्यक्रमातून गेलेले आहेत. त्यांना इकडचं आयोजन, ज्या पद्धतीने सगळं इथे आयोजलं होतं, ज्या पद्धतीने परीक्षा कंडक्ट केली गेली, ज्या पद्धतीने त्यांना इकडच्या शिक्षकांकडून जे सहकार्य लाभलं, त्यासाठी आम्हाला पालकांनी आणि मुलांनी धन्यवाद देऊन गेले आहेत. त्याबद्दल आम्ही खरंच खूप आभारी आहोत. एक जाताचा अजून एक प्रश्न, तुमच्याकडे बघितल्यानंतर बऱ्याच प्रश्नांचा भडीमार होऊ शकतो. एक असा प्रश्न आहे की असे विविध उपक्रम जर जिल्हा स्तरावरील जर या शाळेत आले तर तुमचा काय सहभाग किंवा सपोर्ट असणार आहे, काय सांगा? नक्कीच आम्हाला खरंच खूप आवडेल जर जिल्हास्तरीय असे वेगवेगळे आमची शाळा ह्या अशा पद्धतींच्या कार्यक्रमांमध्ये, कॉम्पिटिशन्समध्ये जर सहभागी होऊ शकली तर तो आमच्यासाठी एक संधी असणार की आम्ही जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकू, आणि दुसरी संधी असणार जिल्ह्यातील इतर शाळांकडून किंवा इतर मुलांकडून आम्ही शिकण्यास नक्कीच आम्ही त्यासाठी काय म्हणतात क्युरियस आहोत, आणि त्याच पद्धतीने आम्ही खरंच खूप एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. तसंच आपल्यासोबत या मॅम आहेत, त्यांची ओळख करून घेतो आहे. नाव तुमचं मॅम, आणि साधारणतः आजचा जो रंगोत्सव आहे कसा वाटला आहे, कशा शब्दात तुमच्या व्यक्त व्हाल? माझं नाव आहे अमृता बाळकृष्ण सावंत आणि मी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जवळपास 4 वर्ष कार्यरत आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं तर इतका सुंदर कार्यक्रम. मी ही रंगोत्सव या आंतरराष्ट्रीय स्पर्धेबद्दल फक्त ऐकलंच होतं. आमची मुलं बाहेर जाऊन पार्टिसिपेटही करायची, पण इथे
म्हणजे बघता आलं आम्हाला स्वतः इकडे त्या फंक्शनचा किंवा त्या इव्हेंटचा भाग होता आलं, हे खरंच खूप मोठं आहे आमच्यासाठी. आणि इतके सुंदर सुंदर इतके लहान मुलं असूनही 3री 4थी ते 10वीपर्यंतची मुलं इकडे होती ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. आणि इतकं सुंदररित्या त्यांनी हा कार्यक्रम हा इव्हेंट केला ना, कारण त्यांची चित्र बघून आम्ही सांगू शकतो की त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या टीचर्सनी त्यांच्यावरती किती काम केलं आहे. त्याच्यामुळेच आम्हाला इतकी सुंदर सुंदर चित्र इकडे बघायला मिळाली. खरंच खूप सुंदर अनुभव होता आणि परत आम्हाला सहभागी व्हायला खूप आवडेल. ओके, धन्यवाद या प्रश्नासाठी. आणि सर्वानुमते एक प्रश्न या ठिकाणी मी जे आत्ताच मगाशी ओळख झाली जागृती मॅम यांना करतो आहे. हे जे आयोजन होतं या SSGSमध्ये प्रतिनिधित्व करणारे तुमच्या मगाशी मी ज्यांच्याशी चर्चा केली सुषमा मॅम, कशा रीतीने त्यांनी हे पूर्ण आयोजन हँडल केलं, काय सांगाल? त्यांचं एकंदरीत 2-4 दिवस त्यांची पूर्वतयारी करत असताना काय सांगाल ग्रीष्मा मॅम? जसं तुम्ही म्हणालात, आमच्या कोऑर्डिनेटर आणि आजच्या सेंटर हेड सुषमा पालव मॅम ह्या गेले बरेच दिवस रंगोत्सव कार्यक्रम हा आयोजन करण्यासाठी त्यांनी, आपण म्हणता येईल की अगदी रात्रंदिवस त्यांनी तयारी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक टीम एक्झिक्यूट केली आणि टीममधल्या प्रत्येक मेंबरला एकत्र घेऊन त्यांनी हा आजचा कार्यक्रम आयोजला. आणि त्याचसाठी आम्हाला त्या टीमचा सहभागी केल्याबद्दल आम्ही पण आमच्या कोऑर्डिनेटर आणि सेंटर हेडचे खरंच खूप थँकफुल आहोत आणि आभारी आहोत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारांग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात आणि आजचा जो रंगोत्सव आहे तो तुमच्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. तुमचं जे काही या ठिकाणी सहकार्य लाभलं त्याविषयी तुम्ही व्यक्त झालात आणि मुलांच्या कल्पकतेविषयी आणि मुलांचं जे काही या ठिकाणी येणं जाणं, त्यांची असणारी नियोजन व्यवस्था, या सगळ्यांविषयी आपण चर्चा केलात. त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मी नाथ वारांग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा.